हॅलो स्टुडंट्स, फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी हा सब्जेक्ट आहे. त्याच्या अंडर पहिलं युनिट फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी या सब्जेक्टमधलं पहिलं युनिट आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. म्हणजे पहिला पॉईंट, सगळ्यात पहिला पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. म्हणजे फ्लुइडच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज असतात. तर फ्लुइडमध्ये काय येतं, लिक्विड प्लस गॅसेस. लिक्विड आणि गॅसेस हे दोन्ही फ्लुइडमध्ये येतात. म्हणजे मॅटरच्या 3 स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तर त्यामधलं लिक्विड आणि गॅस या ज्या 2 फेज आहेत त्या फ्लुइडमध्ये येतात. तर त्याच्या कोणत्या प्रॉपर्टीज असतात त्या आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे सुरुवातीला. तर बघा, पहिली फ्लुइडची प्रॉपर्टी सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे मास डेन्सिटी. मास डेन्सिटी इज द फर्स्ट property of fluid. So properties of fluids. Properties of fluid. So the first property is mass density. Mass density. The first property is mass density. Now what is mass density? तर mass density म्हणजे काय असतं, तर सपोज हा एक टँक आहे, तुमच्याजवळ ही एक टँक आहे, अशी टँक आहे. 1 मीटर क्यूब असं व्हॉल्यूम आहे त्या टँकचं. म्हणजे तिन्ही साईड, टँकच्या 3 साईड ह्या 1 मीटर 1 मीटर आणि इकडे एक साईड असणार, ती सुद्धा किती 1 मीटर असेल. काढतो मी. सपोज अशी टँक तुमच्याकडे आहे 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर. म्हणजे या टँकचा व्हॉल्यूम काय होणार, 1 मीटर क्यूब. या टँकचा व्हॉल्यूम 1 मीटर क्यूब. मग या टँकमध्ये किती के जी फ्लुइड बसेल, या 1 मीटर क्यूबच्या टँकमध्ये किती के जी फ्लुइड बसेल त्याला म्हणायचं डेन्सिटी, मास डेन्सिटी. त्याच्या मेजरला म्हणायचं मास डेन्सिटी. म्हणजे द मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ लिक्विड, मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ लिक्विड इज कॉल्ड ॲज मास डेन्सिटी. म्हणजे एका मीटर क्यूबचं व्हॉल्यूम जर पकडलं, लिक्विडचं 1 मीटर क्यूब एवढं लिक्विड घेतलं, एवढ्या व्हॉल्यूमचं, म्हणजे आता लिक्विडला व्हॉल्यूम काय असणार, जो कंटेनर असेल त्या कंटेनरचं जे व्हॉल्यूम असेल ते लिक्विडचं व्हॉल्यूम असेल. मग तेवढ्या 1 मीटर क्यूब व्हॉल्यूमच्या लिक्विडचं मास किती के जी असणार त्याला म्हणायचं मास डेन्सिटी. त्याला म्हणायचं मास डेन्सिटी. मग आता सपोज मी यात वॉटर, ही टँक वॉटरनं भरली, पूर्ण ही टँक मी सपोज वॉटरनं भरली. या टँकमध्ये पूर्ण वॉटर आहे, 1 मीटर क्यूब टँक आहे, त्यामध्ये पूर्ण वॉटर आहे. म्हणजे वॉटरचं व्हॉल्यूम किती आहे, 1 मीटर क्यूब. तर त्याचं मास किती असतं, तर 1 मीटर क्यूब वॉटरचं मास असतं 1000 के जी. डेन्सिटीची डेफिनेशन पहिल्यांदा बघा. डेन्सिटीची डेफिनेशन काय, तर द मास पर युनिट व्हॉल्यूम, मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम ऑफ ए लिक्विड. मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ ए लिक्विड is called as mass density. The mass per unit volume is called as mass density. म्हणजे 1 मीटर क्यूब व्हॉल्यूमचं जर लिक्विड घेतलं तर त्याचं मास किती, वजन किती के जी, त्याला म्हणायचं मास डेन्सिटी. मग सपोज 1 मीटर क्यूब जर वॉटर घेतलं फॉर एक्झाम्पल, तर वॉटरची डेन्सिटी असते 1000 के जी पर मीटर क्यूब. तर याच्यावरून फॉर्म्युला काय होणार, मास डेन्सिटीचा फॉर्म्युला. तर मास डेन्सिटी इज इक्वल टू काय येणार, काय आहे डेफिनेशनमध्ये, मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आता मास डेन्सिटी नोटेशन काय आहे, तर ग्रीक लेटर आहे रो. रो असं दाखवलं मराठी 9 प्रमाण. रो याला म्हणायचं रो, RHO. रो RHO असं स्पेलिंग आहे, RHO. याला रो म्हणायचं, रो. तर रो इज इक्वल टू मास, कशा नोटेशन काय, स्मॉल m, आणि व्हॉल्यूमचं नोटेशन कॅपिटल V. तर रो इज इक्वल टू काय, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, m डिवायडेड बाय V.
रो इज इक्वल टू यम डिवायडेड बाय व्ही. SI युनिट काय असणार मास डेन्सिटीचं, तर मासचं युनिट के जी, मासचं युनिट आहे के जी डिवायडेड बाय व्हॉल्यूमचं युनिट काय असतं, 1 2 3 साईडचा गुणाकार असतो व्हॉल्यूम, म्हणजे मीटर इंटू मीटर इंटू मीटर, मीटर क्यूब, के जी पर मीटर क्यूब. म्हणजे डेन्सिटीचं SI युनिट काय असणार, के जी पर मीटर क्यूब. SI युनिट, SI युनिट के जी पर मीटर क्यूब. द SI युनिट ऑफ मास डेन्सिटी इज के जी पर मीटर क्यूब. आता फॉर एक्झाम्पल अशा मास डेन्सिटीज कोणाकोणाच्या असतात, डायमेन्शनल फॉर्म्युला एक असतो, डायमेन्शनल फॉर्म्युला, तर तो कशाच्या फॉर्ममध्ये असतो, MLT, डायमेन्शनल फॉर्म्युला, डायमेन्शनल फॉर्म्युला. हे सगळे MCQs मध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये किंवा MCQs मध्ये हे क्वेश्चन असू शकतात. SI युनिट ऑफ मास डेन्सिटी, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ मास डेन्सिटी, डेफिनेशन वगैरे फॉर्म्युला. तर डायमेन्शनल फॉर्म्युला काय असा दाखवतात, ML आणि T. M म्हणजे मास, L म्हणजे लेंथ, T म्हणजे टाइम. मास आहे का युनिटमध्ये, मास आहे. किती आहे, एकच आहे, मास एकच आहे, म्हणजे इथं 1. लेंथ आहे का यामध्ये, आहे, मीटर क्यूब, कारण मीटर लेंथचं युनिट आहे, म्हणजे मीटर आहे. तर मीटर कुठं आहे, खाली आहे, आणि ते किती आहे, 3 वेळा आहे, म्हणजे मीटर 3 वेळा आहे, क्यूब आहे, आणि ते डिवायडेड बायला आहे. ते जर वर आणायचं असेल तर मीटर रेस टू काय करायला लागेल, -3. बरोबर, सिम्पल मॅथमॅटिक्स आहे. खालचं मीटर क्यूब मला जर वर घ्यायचं असेल तर मीटर रेस टू -3, म्हणजे L रेस टू काय आहे ना, -3. आणि इथं सेकंद कुठं आहे का युनिटमध्ये, नाही, म्हणजे T रेस टू 0, सेकंद नाही, त्यामुळे टाइम 0. म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला फक्त काय येणार, ML -3. हा डायमेन्शनल फॉर्म्युला मास डेन्सिटीसाठी. ओके, सो दीज आर द सम बेसिक थिंग्स अबाउट मास डेन्सिटी. नाव फॉर एक्झाम्पल, वॉटरची मास डेन्सिटी असते, रो वॉटर 1000 kg पर मीटर क्यूब. आता हे बाय ऑब्झर्वेशन या स्टँडर्ड व्हॅल्यू असतात. मास डेन्सिटीच्या व्हॅल्यू ऑब्झर्वेशन घेऊन स्टँडर्ड व्हॅल्यू प्रत्येक सबस्टन्सच्या, प्रत्येक मेटलच्या, प्रत्येक लिक्विडच्या, प्रत्येक गॅसच्या स्टँडर्ड व्हॅल्यू काढलेल्या आहे. वॉटरची डेन्सिटी असते 1000 kg पर मीटर क्यूब, म्हणजे एका मीटर क्यूबच्या व्हॉल्यूममध्ये 1000 kg एवढं वॉटर बसू शकतं. सेकंड, सी वॉटर घेतलं, सी वॉटर म्हणजे समुद्रातलं वॉटर, तर त्याची डेन्सिटी असते 1025च्या आसपास, 1025 kg पर मीटर क्यूब, कारण त्यामध्ये साल्ट असते. आपल्याला माहिती आहे पाणी थोडं जड असते, म्हणजे डेन्सिटी काय असते, जास्त. जो पदार्थ जास्त जड त्याची डेन्सिटी काय समजायचं, जास्त, म्हणजे कमी व्हॉल्यूममध्ये तो जास्त बसतोय, याचा अर्थ त्याचं वजन जास्त आहे. छोट्याशा वस्तूत सुद्धा, आता काही काही वस्तूच बघा, लोखंडाचे वजन असतात, ती वजन काट्यावरची ठेवतात, वजन एवढे असतात, 1 किलोचं एवढंच असतं, 1 किलोचं. तेच जर कापूस घेतला, 1 किलो कापूस किती चांगला एवढा भरेल, म्हणजे डेन्सिटी कमी, ह्याची डेन्सिटी वजनाची जास्त, म्हणजे कमी व्हॉल्यूममध्ये ते जास्त बसले, म्हणजे डेन्सिटी जास्त. ओके, सी वॉटर. त्यानंतर ब्लडची डेन्सिटी, ब्लडची असते 1050च्या आसपास, ब्लडची डेन्सिटी असते 1050च्या आसपास. मर्क्युरी म्हणजे पारा, मर्क्युरीची डेन्सिटी असते 13600 kg पर मीटर क्यूब, 13600 kg पर मीटर क्यूब, म्हणजे ह्या 1 मीटर क्यूब व्हॉल्यूममध्ये किती मर्क्युरी बसू शकते, 13600 kg. तेच वॉटर किती बसते, फक्त 1000 kg, 1000 किलो. तेच मर्क्युरी किती बसेल, 13600 किलो, म्हणजे 13.6 पट जास्त वॉटरपेक्षा मर्क्युरीचं वजन असेल या 1 मीटर क्यूब व्हॉल्यूमचं, 1 मीटर क्यूब जर घेतलं तर. ओके, त्यानंतर ऑइल. ऑइल आता ह्याची रेंज आहे 800, 900, 850, 950. फॉर एक्झाम्पल 900 घेतो मी ऑइल, 900 kg पर मीटर क्यूब एवढी डेन्सिटी असते.
एअर घेतली आपण, आपल्या आजूबाजूला असलेली एअरची डेन्सिटी असते 1.2 kg पर मीटर क्यूब. म्हणजे जिथं 1000 किलो वॉटर बसते तिथं फक्त एअर किती बसणार? 1.2 kg बसणार. एवढ्या व्हॉल्यूममध्ये फक्त 1.2 किलो kg एअर या व्हॉल्यूममध्ये बसणार. रो एअर. अशी काही एक्झाम्पल आहेत. अजून गोल्डची अजून जास्त असते. सोनं आपलं 19,200च्या आसपास डेन्सिटी असते kg पर मीटर क्यूब. 19,200 kg पर मीटर क्यूब. आता एक इम्पॉर्टंट थिंग असं आहे, वॉटर हे स्टँडर्ड लिक्विड आहे. कोणत्याही कॅल्क्युलेशन्समध्ये आपण वॉटर हे काय म्हणणार? स्टँडर्ड लिक्विड. तर वॉटर आपण काय म्हणतो? स्टँडर्ड लिक्विड असं वॉटरला आपण मानणार आहे. आता इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे, तुम्ही जर वॉटर बघितलं, वॉटर तुम्ही इमॅजिन करा, वॉटरमध्ये तुम्ही जर समुद्राचं पाणी, सी वॉटर आहे, ते आणून टाकलं, काय होईल? ते मिक्स होईल, कारण डेन्सिटी जवळपास सेम आहे. रक्ताचा थेंब, तुमच्या ब्लडचा थेंब जर पाण्यात पडला, थेंब एक, तर तो काय होतो? पसरतो, मिक्स होऊन जातो पाण्यामध्ये, कारण त्याची डेन्सिटी काय? जवळपास सेम आहे. ओके. आता इमॅजिन करा, एक वॉटर, तुम्ही अर्धा ग्लास वॉटर घेतलं आणि त्यामध्ये वरून अर्धा ग्लास राहिलेलं जर तुम्ही ऑइल जर ओतलं तर काय होईल? ते ऑइल बुडतं का किंवा मिक्स होतं का? तर नाही. ते ऑइल काय होणार? वर तरंगणार, पाण्याच्या वर त्याची लेअर तयार होणार. असं कशामुळं? तर त्याची डेन्सिटी वॉटरपेक्षा कमी आहे. ओके. आता दगडाची डेन्सिटी वॉटरपेक्षा जास्त असणार. दगड जर पाण्यामध्ये टाकला आपण, तो काय होतो? बुडतो. सपोज आपल्या गळ्यामध्ये दगड बांधला आणि सोडलं पाण्यामध्ये, विहिरीमध्ये, आपण काय होणार? दगडाबरोबर बुडणार, कारण डेन्सिटी दगडाची जास्त आहे पाण्यापेक्षा. म्हणजे आपण याच्यावरून काय ठरवू शकतो की ज्यांची वॉटरपेक्षा ज्यांची डेन्सिटी कमी आहे ते काय होणार? तरंगणार पाण्यावर. आणि ज्यांची वॉटरपेक्षा डेन्सिटी जास्त आहे ते पाण्यामध्ये काय होणार? बुडणार. डेन्सिटी मेन प्रॉपर्टी आहे लिक्विडची, मेन प्रॉपर्टी डेन्सिटी. ओके, दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ लिक्विड. नाव द सेकंड प्रॉपर्टी इज वेट डेन्सिटी. ही झाली मास डेन्सिटी. तशीच असते वेट डेन्सिटी. तर वेट डेन्सिटी म्हणजे काय बघूया. अशीच एक टँक घेतली, त्या टँकमध्ये 1 मीटर क्यूब टँकमध्ये किती लिक्विड वेट बसेल, म्हणजे लिक्विडचं किती वेट बसेल ते मोजण्याचं काम कोण करते? वेट डेन्सिटी. सेकंड प्रॉपर्टी आहे लिक्विडची वेट डेन्सिटी. द सेकंड प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड इज वेट डेन्सिटी. नाउ सी व्हॉट इज वेट डेन्सिटी. मास डेन्सिटी म्हणजे काय होतं? मास पर युनिट व्हॉल्यूम. तसंच वेट डेन्सिटी काय असणार? वेट पर युनिट व्हॉल्यूम. So the definition is the weight per unit volume. Weight per unit volume. Weight per unit volume is called as weight density. फॉर्म्युला काय असेल? फॉर्म्युला weight density is equal to weight divided by volume. Weight divided by volume. वेट डेन्सिटी इज इक्वल टू वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मग वेट डेन्सिटी दाखवतात कशानं? गॅमा. गॅमा हे ग्रीक लेटर आहे. गॅमा रे वगैरे असतात ते गॅमा. गॅमा इज इक्वल टू वेट डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू, आणि व्हॉल्यूम कॅपिटल व्ही. तर फॉर्म्युला काय वेट डेन्सिटीचा? गॅमा इज इक्वल टू कॅपिटल डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही. आता वेटचं युनिट काय असतं? न्यूटन. आणि व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब. दोघं डिवाइड आहेत. म्हणजे SI युनिट ऑफ वेट डेन्सिटी काय होणार? SI युनिट ऑफ वेट डेन्सिटी इज न्यूटन पर मीटर क्यूब. न्यूटन पर मीटर क्यूब. ओके, दिस इज द युनिट ऑफ वेट डेन्सिटी. नाव मास डेन्सिटी आणि वेट डेन्सिटी
याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते बघूया, किंवा हे वेट डेन्सिटी आलं कुठून ते आपण बघूया. आपल्याला माहित आहे वेट काय असतं, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. वेट इज इक्वल टू नथिंग बट मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. नाव जर मी याला व्हॉल्यूमने डिवाइड केलं, व्हॉल्यूम दोन्ही बाजूला मी व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर काय होणार, डब्ल्यू इज इक्वल डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही. इकडं पण व्हॉल्यूमनं मी डिवाइड केलं तर आता डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही काय असतं, गॅमा वेट डेन्सिटी. डब्ल्यू बाय व्ही वेट डेन्सिटी म्हणजे गॅमा इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. काय असतं, मागची प्रॉपर्टी मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, रो म्हणजे वेट मास डेन्सिटी रो इंटू हे जी शिल्लक राहिली ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. म्हणजे हा एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला, वेट डेन्सिटी इज इक्वल टू मास डेन्सिटी इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. वेट डेन्सिटी इज इक्वल टू मास डेन्सिटी इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. आता याचं युनिट बघा, मास डेन्सिटीचं युनिट आपल्याला माहित आहे kg पर मीटर क्यूब आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनचं युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय झालं, आता यातलं kg मीटर पर सेकंड स्क्वेअर यालाच न्यूटन म्हणायचं. kg मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे त्याला न्यूटन असं म्हणतात, न्यूटन. kg मीटर पर सेकंड स्क्वेअर या युनिटलाच काय नाव दिलंय, न्यूटन. इथं पण तुम्ही बघू शकता डब्ल्यू इज इक्वल टू एम इंटू जे. मासचं युनिट असतं kg आणि जीचं युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे kg इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्यालाच न्यूटन असं युनिट आहे. या वरच्याला न्यूटन असं युनिट आहे. डिवायडेड बाय व्हॉल्यूम मीटर क्यूब. ओके, तर kg मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच इथलं हे जे kg मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे त्याला न्यूटन आणि डिवायडेड बाय मीटर क्यूब म्हणजे परत गॅमाचं युनिट न्यूटन पर मीटर क्यूब. तर हे सगळी कन्व्हर्जन्स तुम्हाला जमायला पाहिजे. तर दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा, गॅमा इज इक्वल टू म्हणजे वेट डेन्सिटी इज इक्वल टू डब्ल्यू वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम आणि वेट डेन्सिटी गॅमा इज इक्वल टू मास डेन्सिटी इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे गॅमा इज इक्वल टू रो इंटू जी. So these two formulas are important. Unit is important and युनिट कसं काढायचं, फॉर्म्युलावरून युनिट कसं काढायचं हे कळलं पाहिजे. मेन न्यूटनला काय म्हणायचं, एक न्यूटन म्हणजे किती हे पण लक्षात ठेवा. एक न्यूटन बरोबर किती, 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर असं आता वॉटरची डेन्सिटी किती आहे, गॅमा इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहित आहे रो इंटू जी. गॅमा इज इक्वल टू फॉर्म्युला काय, रो इंटू जी. तर आपल्याला मास डेन्सिटी सगळ्या सबस्टन्सच्या माहीत असतात, म्हणजे मगाशी आपण एक्झाम्पल इथं लिहिलेली 4-5. मास डेन्सिटी सगळ्यांच्या माहीत आहे. त्याच्यावरून वेट डेन्सिटी कशा काढायच्या, तर त्या मास डेन्सिटीला फक्त जी न इंटू करायचं. मग जीची व्हॅल्यू किती असते अर्थवर, जी इज इक्वल टू किती असतं 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग वॉटर, समजा वॉटर घेतलं, वॉटर तर वॉटरची डेन्सिटी मास डेन्सिटी किती आहे 1000. वॉटरची मास डेन्सिटी आहे 1000 इंटू जी किती असतं 9.81. मग 1000 इंटू 9.81 किती होणार 9810 न्यूटन पर मीटर क्यूब गॅमा वॉटर. बरोबर. वेट डेन्सिटी ऑफ वॉटर इज 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. अशी प्रत्येक सबस्टन्सची तुम्ही वेट डेन्सिटी जर मास डेन्सिटी माहीत असेल तर काढू शकता. ओके, तर हे रिलेशन आहे. जीची व्हॅल्यू काय असते 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे सगळं कशाविषयी होतं, वेट डेन्सिटी विषयी होतं. ओके, तर ही दुसरी प्रॉपर्टी झाली. आता थर्ड प्रॉपर्टीकडे आपण जाऊ. तिसरी प्रॉपर्टी आहे फ्लुइडची स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम. थर्ड प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड इज स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय, स्पेसिफिक व्हॉल्यूम मास डेन्सिटीचा रेसिप्रोकल म्हणजे स्पेसिफिक व्हॉल्यूम. थर्ड प्रॉपर्टी इज स्पेसिफिक व्हॉल्यूम.
Specific volume is the reciprocal of mass density. The reciprocal of mass density is called as specific volume. रेसिप्रोकल म्हणजे काय? खालचं जे डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला आणायचं, न्यूमरेटरचं जे काय असेल ते डिनॉमिनेटरला न्यायचं. म्हणजे मास डेन्सिटी मास पर युनिट व्हॉल्यूम होते. तर रेसिप्रोकल व्हॉल्यूम पर युनिट मास, त्याला म्हणायचं स्पेसिफिक व्हॉल्यूम. डेफिनेशन काय? द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड पर युनिट मास किंवा द रेशो ऑफ व्हॉल्यूम टू द मास इज कॉल्ड एज स्पेसिफिक व्हॉल्यूम. फॉर्म्युला काय येणार? स्पेसिफिक व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम डिवायडेड बाय मास, कॅपिटल व्ही डिवायडेड बाय मास. युनिट काय येणार? व्हॉल्यूम डिवायडेड बाय मास. पूर्ण लिहितो आधी, व्हॉल्यूम डिवायडेड बाय मास. हेच स्पेसिफिक व्हॉल्यूम कशाने दाखवतात? स्मॉल व्ही. मी स्मॉल व्ही असा काढतो, त्यामुळे स्मॉल व्ही इज इक्वल टू कॅपिटल व्ही डिवायडेड बाय स्मॉल एम. स्पेसिफिक व्हॉल्यूम हा स्पेसिफिक व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. स्मॉल व्ही इज इक्वल टू कॅपिटल व्ही डिवायडेड बाय एम. युनिट काय असणार? व्हॉल्यूमचं युनिट असतं मीटर क्यूब, मासचं युनिट असतं के जी, डिवाइड आहेत. मग SI युनिट ऑफ स्पेसिफिक व्हॉल्यूम काय येणार? SI युनिट ऑफ स्पेसिफिक व्हॉल्यूम इज मीटर क्यूब पर के जी. मीटर क्यूब पर के जी. ओके. डेन्सिटीचं काय होतं? के जी पर मीटर क्यूब. स्पेसिफिक व्हॉल्यूमचं काय? मीटर क्यूब पर के जी. रेसिप्रोकल. मग अजून फॉर्म्युला आपण काय लिहू शकतो स्पेसिफिक व्हॉल्यूमचा? रेसिप्रोकल ऑफ मास डेन्सिटी 1 डिवायडेड बाय रो. ओके, 1 डिवायडेड बाय रो. यातून पण फॉर्म्युला निघतोय का? हे युनिट निघतंय का बघा. 1 डिवायडेड बाय रोचं युनिट काय असतं? के जी पर मीटर क्यूब. हे खालचं वर आलं, काय होईल? मीटर क्यूब पर के जी युनिट. आपला फॉर्म्युला बरोबर आहे का? आपण जे लिहिलेलं ते बरोबर आहे का? हे युनिट्सवरून आपण टॅली करू शकतो. ओके. तर ह्याचं एक्झाम्पल काय? समजा वॉटरचं स्पेसिफिक व्हॉल्यूम किती असणार? 1 डिवायडेड बाय 1000. डेन्सिटी वॉटरची किती आहे? 1000. मग वॉटरचं स्पेसिफिक व्हॉल्यूम किती असणार? स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ वॉटर किती असेल? 1 डिवायडेड बाय 1000 म्हणजे किती असणार? 10⁻³ मीटर क्यूब पर के जी. हे काय? 10⁻³ हे वर आलं -3 किंवा कॅल्शियममध्ये टाका सरळ. हे 10⁻³ मीटर क्यूब पर के जी. तर हे आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम. आता याचं तुम्ही डायमेन्शनल फॉर्म्युला आपला दुसऱ्या प्रॉपर्टीचा आणि ह्या तिसऱ्या प्रॉपर्टीचा राहिला. दुसऱ्या प्रॉपर्टीचा मी काढून दाखवतो इथं, वेट डेन्सिटीचा. तर वेट डेन्सिटीचं युनिट काय होतं? न्यूटन पर मीटर क्यूब. आणि डायमेन्शनल फॉर्म्युला आपला काय असतो? MLT, मास लेंथ टाइम, म्हणजे के जी मीटर सेकंद. तर न्यूटन म्हणजे काय आपण बघितलेलं? न्यूटन म्हणजे असतं के जी मीटर पर सेकंद स्क्वेअर आणि इंटू हे 1 हे मीटर क्यूब आहे. तर 1 मीटर कॅन्सल झालं, 2 मीटर राहिले खाली. के जी आहे म्हणजे M1 वर आहे के जी. मीटर स्क्वेअर आहे पण तो खाली आहे म्हणजे मीटर L⁻² आणि सेकंद सुद्धा आहे पण खाली आहे आणि (2) आहे म्हणजे T⁻² वर आल्यानंतर. हा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे वेट डेन्सिटीसाठी. स्पेसिफिक व्हॉल्यूमसाठी डायमेन्शनल फॉर्म्युला मीटर क्यूब पर के जी आहे, MLT. के जी मीटर सेकंद. के जी आहे खाली -1, मीटर वर आहे क्यूब आणि टाइम नाही. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ स्पेसिफिक व्हॉल्यूम. So this is the third property of fluid. Now see the fourth property of fluid. The fourth property is specific gravity. Specific gravity. Specific gravity म्हणजे नक्की काय ते आता आपण बघूया.
स्पेसिफिक ग्रॅव्हिटी महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, कॅल्क्युलेशन्समध्ये आपल्याला लागते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. फोर्थ प्रॉपर्टी इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. What is specific gravity? So specific gravity is the ratio of mass density of liquid to the mass density of standard liquid. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय? हा रेशो आहे. कोणाचा रेशो? तर मास डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवायडेड बाय मास डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड लिक्विड. बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी द रेशो ऑफ mass density of liquid to the mass density of standard liquid किंवा त्याला म्हणायचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑर द रेशो ऑफ weight density of liquid to the weight density of standard liquid. Is called as specific gravity. दोन्ही सुद्धा डेफिनेशन सेम व्हॅल्यू देणार स्पेसिफिक ग्रॅव्हिटीज. तर फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्ये काय येणार? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू मास डेन्सिटी ऑफ लिक्विड, मास और वेट, मास किंवा वेट दोन्ही पण आहे, मास और वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड. म्हणजे ज्या लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुम्हाला काढायची आहे त्या लिक्विडची मास और वेट डेन्सिटी डिवायडेड बाय मास और वेट डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड लिक्विड. मग स्टँडर्ड लिक्विड काय असतं? आपण काय मानतो? स्टँडर्ड लिक्विड वॉटर. मग वॉटरची मास डेन्सिटी किती असते? 1000. मग आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी काढायची बघा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे थोडक्यात काय? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी यस न दाखवतात. यस, कॅपिटल यस. सो कॅपिटल यस इज इक्वल टू रो लिक्विड divided by rho water. Rho liquid divided by rho water. Mass density of liquid divided by mass density of standard liquid म्हणजेच water. किंवा or S is equal to weight density of liquid gamma liquid divided by weight density of water gamma water. weight density of water. ह्या दोन्ही फॉर्म्युल्यामधून जरी तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढली तरी सेम येणार. कशी ती बघूयात. सपोज मला वॉटरचीच स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मला काढायची, तर वॉटरची मास डेन्सिटी काय असते? यस वॉटर काढायचं आहे मला. तर वॉटरची मास डेन्सिटी काय असते? वॉटरची इथं लिक्विड सुद्धा वॉटर असणार, स्टँडर्ड लिक्विड सुद्धा वॉटरच असणार, कारण मी वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढतो. मग वॉटरची डेन्सिटी काय असणार? 1000 kg per meter cube डिवायडेड बाय रो वॉटर 1000 kg per meter cube. कॅन्सल, युनिट सुद्धा कॅन्सल, म्हणजे काय राहिलं? यस वॉटर 1. म्हणजे वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे? 1. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला युनिट आहे का? काय युनिट कॅन्सल होत आहेत, खाली आणि वर सेम क्वांटिटी आहेत, त्यामुळे युनिट कॅन्सल. त्यामुळे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी युनिटलेस प्रॉपर्टी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला कोणतंही युनिट नाही. आता वेट डेन्सिटीनुसार जर वॉटर काढायचं वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर काढायचं म्हटलं तर लिक्विडची वेट वॉटरची वेट डेन्सिटी किती असते? 9810. मगाशी आपण काढली 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. आणि वॉटरची किती परत? 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. कॅन्सल, युनिट कॅन्सल, परत 1. असं कोणत्याही फॉर्म्युल्यामधून काढा, तुम्हाला ज्या व्हॅल्यू दिल्या असतील त्या फॉर्म्युल्यामधून काढा,
स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेम येणार दोन्हीकडे. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी अशी काढायची. समजा मर्क्युरी आहे, मर्क्युरीचं एक्झाम्पल घेतलं तर मर्क्युरी म्हणजे एच जीनं दाखवतात. मर्क्युरी एच जी नोटेशन असतं. तर मर्क्युरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते, सॉरी डेन्सिटी किती असते, 13,600 डिवायडेड बाय स्टँडर्ड लिक्विड आहे वॉटर, वॉटरची 1000. 2 झिरो गेले, हा 1 झिरो इथं पॉईंट. म्हणजे मर्क्युरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 13.6 असते. युनिट नसतं, युनिटलेस आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. म्हणजे यस मर्क्युरी इज इक्वल टू 13.6. असं सगळ्या सबस्टन्सची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुम्ही काढू शकता. ऑइलची डेन्सिटी असते 900 डिवायडेड बाय वॉटरची डेन्सिटी 1000. किती आलं, 0.9. यस ऑइल 0.9 युनिट नसतं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ओके, सो दिस इज अबाउट द प्रॉपर्टी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता अजून भरपूर प्रॉपर्टीज आहेत, त्या राहिलेल्या प्रॉपर्टी आता पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी विस्कॉसिटी विषयी पूर्ण डिस्कस करणार आहे. तर विस्कॉसिटी म्हणजे काय, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, त्यानंतर डायनॅमिक विस्कॉसिटी, कायनॅमेटिक विस्कॉसिटी, त्या एकाच पॉईंटवर एक पूर्ण व्हिडिओ लेक्चर होईल. ते पुढच्या लेक्चरला मी कव्हर करणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.